असतात आणि आज या रायगड नगरीमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या दिशेने आपण जाऊ. षटक क्रमांक 3 अजय सिंग, जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता आणि आता अत्यंत सुंदर गोलंदाजी अद्यापपर्यंत त्याची सुद्धा राहिलेली आहे. अगदी आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा प्रभात गोलंदाजी करतात त्याच्या पाठोपाठ त्याच्या पावलावरती चांगली गोलंदाजी केली अजयने. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळालं. अजय सिंगचं सुद्धा कौतुक व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त अक्षरशः आगीचे निखारे मैदानावरती टाकतोय. चांगली गोलंदाजी. किती वेगवान गोलंदाज असेल यष्टीरक्षकाचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमी आहे. अगदी आपण पाहतो क्लोज कीपर पडून मैदानावरती एक चांगली भूमिका, चांगलं नेतृत्व, मैदानाचा केंद्रबिंदू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ना ते आमचे विकेट कीपर असतात. वसंत मसने यांना तुम्ही पाहतायत. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईन थोडीशी भरकटली आहे. या सन्मान आमच्या सन्माननीय दत्ताबुवा मसने यांच्या ठिकाणी आगमन झालंय. उत्कृष्ट तबला वादक, त्यांना विनंती राहील आपण या, आपले स्वागत आहे. हरिभक्त परायण मसने बुवांना विनंती राहील सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. हो पुढे सरसावलेत भावेश आणि ते झेल ड्रॉप. भावेशचा झेल हा थोडासा महाग ठरू शकेल मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी संघाला. साई वेदांत, वीर साई वेदांत 11 हा संघ खेळतोय. भावेशचा झेल, ज्या भावेशने मागच्या मॅच मध्ये 39 धाबा बनवल्या तोच भावेश मैदानामध्ये खेळतोय आणि त्याचा झेल कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणत असतो. हे समीकरण असं पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, पकडो कॅच जीतो मॅच. ओ धीम्या गतीचा बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय आणि अजय सिंगचं स्वागत केलंय, भव्य स्वागत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टाटा बाय बाय करत असताना त्या बॉल वरती लिहिलं असेल सी यू लेटर, पुन्हा भेटू. बॉल सीमा पार ठोकलाय, षटकार. या सन्मान्य निलेशजी मसने साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. हेमंतजी तरे यांचं या ठिकाणी नुकताच आगमन झालं आणि दीपकजी टेंबे साहेबांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ॲडव्होकेट संदेशजी बागडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील की आपण सुद्धा या सन्मानपूर्वक आपले मनपूर्वक स्वागत आहे. चला बुवा आमचे दत्ता बुवा मसने यांना विनंती आपण यायचं आहे. गाडी घेऊन थेट आमच्या समालोचन कक्षाजवळ यायचं, अतिथी कक्षाजवळ, कारण तुम्ही बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ त्या ठिकाणी बसलेले आहात. तर आपणास विनंती की आपण या स्टेजवरती येऊन आपल्या स्टेजची शोभा वाढवायची आहे. उत्कृष्ट तबला वादक याच गावातून प्रभास शेलार बॉलिंग ट्रॅकवरती संघाच्या वतीनं सांघिक कोट्यातील 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक. 36 धावा धाव फलकावरती आहेत. 36. भावेश कुंभार
चा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. पाहावं लागेल त्याची किंमत मोजेल का प्रतिस्पर्धी संघ वीर साई वेदांत 11. आणि मैदानामध्ये अद्यापर्यंत आपण विचार केला तर भावेश वैयक्तिक 19 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. चांगले मॅच होईल. दोन संघ आपण पाहतो प्रतिस्पर्धी कट्टर विरोधी आणि थोडस खुन्नस क्रिकेट मैदानामध्ये व्हायला हवं. इथे मात्र लिडिंग एज क्षेत्ररक्षक पोहोचले. फलंदाज होईल बाद. प्रभास शेलारला मिळते मोठी विकेट. बडी मछली जाल में फंस चुकी है. आणि आता मात्र मैदानावरती लागणार हा दुसरा धक्का रॉयल रायगर्स टीमला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. आणि अगदी आपण पाहतो वीर साई वेदांत 11 संघाला एकच खेळाडूंना सांगत असेल प्रभास शेलार की प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिम्मत नाही तर या जगात किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. आणि मैदानावरती आपण जर पाहिलं तर अगोदर झेल ड्रॉप करण्यात आला आणि तिथून केलेलं हे कमबॅक होतं. प्रभास शेलार काय जबरदस्त गोलंदाजी करतात अटॅकिंग मोड मध्ये. त्याला माहित आहे कारण ही महत्वाची विकेट आहे. गोल्डन विकेट या ठिकाणी कॅरी करण्यात आलेली आहे. मैदानामध्ये न्यू बॅट्समन परेश स्ट्राईक एंडला. यावेळेस हा सुद्धा प्रतिम चेंडू पाहायला मिळाला. प्रचंड वेगाबरोबर अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी सर्व काही या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भन्नाट वेग त्यांच्याकडे आणि वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न परेश यांचा होता. बॅटचा ड्रिल स्लो अगदी आपण पाहिलं तर फ्लो भरपूर प्रचंड वेग धारण त्याने केला होता. संपर्क नाहीये. कमालीची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी होती. प्रभात शेलार प्रभावशाली. मी मगाशी सांगितलं 2 मॅच मध्ये ज्याने प्रभाव आपला टाकलेला आहे तोच प्रभास शेलार इथे मात्र सर्व प्रेक्षकांना इम्प्रेस करत असताना अप्रतिम षटक. धावसंख्या धावफलकामध्ये पूर्णपणे स्थिर आहे 36 धावा. जे मात्र 3 षटकामध्ये आपण पाहिले अजय सिंगच्या षटकानंतर जी धावसंख्या होती तिथून मात्र आकार देण्याचा प्रयत्न केला नाहीये. यावेळेस फटका चांगला आहे. डीप बॅकवर स्क्वार लेगला जणू काय बॅटच्या टोनला लागून हा बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4. आता बॅटिंग करत असताना टीम रॉयल रायगर्स टीमला हा आलेला चौकार. चेंडूचा खेळ या षटकातील प्रभास शेलारचा बॅलन्स. परेश यावेळेस आपण पाहतोय फटका प्रतिम होता. क्षेत्ररक्षक तिथे बोर्ड कॅच. परेशचा झेल परेशने टिपलेला आहे. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही कारण तिथे फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का लागलाय. 1 मोर विकेट डाऊन. अगदी जमिनी लगत कार्बन कमाल कॅच या ठिकाणी घेण्यात आलेली SPL मधला जबरदस्त झेल या ठिकाणी म्हणता येईल. ऍक्शन रिप्ले मध्ये KTC लाईव्ह टेलिकास्ट द्वारे आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. चौकाराला दिलेला हा क्विक रिप्लाय होता. फलंदाज होईल बाद. रॉयल रायगर्स टीमला लागलेला आणखीन एक धक्का. मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबईची लोकल या ठिकाणाहून प्रवास करत असताना नजीक आपण पाहतोय शेलू स्टेशन आहे आणि त्याच्या बाजूला हे मैदान. यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. हो क्या बात आहे. आलेल्या ताकदीचा प्रचंड वापर करत असताना टायमिंग सुद्धा प्रॉपर होतं आणि चेंडूने केले हवाई सफर. बॉल सीमा पार. आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
थँक्यू. आणि आता मात्र करण मसनेवरती भरोसा दाखवलाय. षटकार मारल्यानंतर त्याने पूर्णपणे खेळाडू कक्षामध्ये त्याचा जो काही राग होता तो मात्र व्यक्त केलेला आहे. म्हटलं जाताना भरोशाचे माणसं भेटायला आता या दुनियामध्ये फार वेळ लागतो. आणि जेव्हा क्रिकेट समालोचन आम्ही करत असतो तेव्हा नेहमी आम्ही सांगत असतो की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे का लायक इंसान नहीं मिलता. परंतु भरोसा दाखवलाय करण मसनेवरती आणि त्याने ठोकलेला षटकार धावा देऊन जाईल. रॉयल रायगड टीमला 6 आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 46. 46 धावा आहेत. शेवटचा अंतिम षटक परेश तरे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटक आहे या पहिल्या डावातील. मागच्या मॅच मध्ये 28 धावा खर्च करणारा गोलंदाज आहे. पुरुष एकदा या मॅच मध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. परंतु आता तिथून त्याला कमालीची गोलंदाजी करायची आहे. जे मात्र अगोदर गमावलंय त्याला आता या ठिकाणी कमवायचं आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल चालला. थोडस बाउन्स झाला, फ्लाय झाला, बॉल सीमा पार. धावा मिळतील आणखी 4. थँक्यू. या 4 धाब्याने संघाची टोटल 50 धावा कंप्लीट होत आहेत. रॉयल रायगड टीम मैदानावरती आपण पाहतो खेळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आय थिंक सो टॉस गमावल्यानंतर आपल्या वाटेला आलेले फलंदाजी काय कमालीची बॅटिंग करते रॉयल रायगड्स. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. खडे स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि गोलंदाजावरती आक्रमण करत असताना, प्रहार करत असताना बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू. जयेश खारीक हा खेळाडू मैदानावरती खेळतोय. 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले जरूर. आणि अगदी आपण पाहतो खारीक हे नाव ऐकल्यानंतर आम्हाला आठवण होते ते आमचे शिवाजी दादा खारीक, याच गावचे थेट सरपंच. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ट्रॉफीज ज्या तुम्ही पाहतायत समोर SPL शेलू प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये संपूर्ण ट्रॉफीचं सहकार्य आदरणीय शिवाजी शेठ खारीक, शेलू ग्रामपंचायत तिचे विद्यमान थेट सरपंच यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. माजी सरपंच गुरुनाथ शेठ मसने यांचे विशेष मोलाचं योगदान असं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु लिडिंग एज टॉप एज होता. चेंडू भरपूर उंच गेलाय परंतु अगदी आपण पाहतो जजमेंट क्षेत्ररक्षकाचा बरोबर पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून दिसटला आणि आता 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होता ते 2 खेळाडू. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला जयेश खारीक तर दुसऱ्या बाजूला करण मसने. त्याला 7 मिळतीये. दोन्ही खेळाडू एकमेकाचा प्रतिबिंब आहेत. नॉन स्ट्राइक एंडला त्याचा आरसा बनून उभा राहत आहेत आणि चांगले बॅटिंग मिडल ऑर्डर मध्ये करत असताना अद्यापर्यंत धावा फलकावती आहेत. 59 धावा 59. पुढे सरसवल्यात बॅटची कडा, मागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. थँक्यू. या सन्मान या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमचे सन्माननीय संदेशदादा बागडे यांचे मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ शेलू जर मात्र चूक भुलीने कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांना कळकळीची विनंती आहे, कारण आपल्या गावाची स्पर्धा आहे तर आपण सर्वजण पाहुणे आहोत. सर्वांना विनंती राहील की आपण या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची. या वरिष्ठ व्यक्तिमत्व असेल, ज्येष्ठ व्यक्तिमत्व या गावातून ग्रामस्थ मंडळ शेलू आपल्या गावची स्पर्धा आहे. शेलू प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल अंपायर सिग्नल. प्रशांत देसाई सर आम्हाला सांगतात की लाईन खराब आहे
गोलंदाज आपण पाहतो आता दिशेपासून भरकट आहेत. ज्या गोलंदाजावरती मार पडतो ना कदाचित त्या गोलंदाजाची दिशा थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते. हे क्रिकेटचं समीकरण आहे. आणि आणखीन एक मोठा फटका आपण पाहतोय. बिग ब्लास्ट जयेश खारिकच्या बॅट मधून आणखीन एक आलेला एक जबरदस्त तडाके बंद षटकार. कारण जे जे खेळाडू इतिहास घडवतात या इतिहासाची नोंद व्हायला हवी. संदीप गायकवाड सर काय म्हणाल? नाही सरळ सरळ त्या गोलंदाजाने ना पहिल्या षटकामध्ये 32 धावा जरूर त्याच्या पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या, पण दुसरं षटक पुन्हा एकदा मागितलं त्यांनी, म्हणजे षटक मागण्याची हिंमत दाखवली आणि तिथंही तो महागडा सापडला म्हणून त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे. तर नक्कीच आपण पाहतो षटक क्रमांक या ठिकाणी 5चा खेळ संपन्न झालेला. धावा धावफलकावरती एकंदरीत 70 धावा बनवण्यात आलेल्या आहेत आणि 71 धावा संख्येचं लक्ष आता या मॅच मध्ये वीर साई वेदांत 11 या संघासमोर ठेवण्यात आलेले. या दरम्यान आपण पाहतोय खास करून आमचे भावेश कुंभार यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांच्या ऑफिसवरून